नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड सेमिस्टरमध्ये तुमचं स्वागत आहे. या द्वितीय सत्रामध्ये आपणास बिझनेस स्टॅटिस्टिक अँड मॅथमॅटिक या पेपरचा अभ्यास करत असताना 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे अर्थमॅटिकल ऑपरेशन, दुसरा मॅट्रिसेस, थर्ड permutation and combination, and then fourth probability. तर यातला आपण आज जो दुसरा घटक आहे मॅट्रिसेस, याला अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण सिक्वेन्सनं घेऊया. तर आपण मॅट्रिसेस या घटकाला सुरुवात करू. हा सिलेबस तुमच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या निर्देशानुसार तुम्हाला या सेमिस्टरमध्ये 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. पाहूया आपण मॅट्रिसेस. मॅट्रिक्स त्यालाच आपण मॅट्रिसेस, त्याचं अनेक वचन काय आहे? मॅट्रिसेस पाहणार आहोत. मग आपण इंट्रोडक्शन पाहूया. काय पाहूया? इंट्रोडक्शन. बघा, द थिअरी ऑफ मॅट्रिसेस इज अन इम्पॉर्टंट ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. काय आहे ही? ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स आहे. देन इट वॉज इंट्रोड्यूस बाय इंग्लिश मॅथेशियन आर्थर कायले. काय नाव आहे? कोण इंट्रोड्यूस केलं? लक्षात ठेवा, आर्थर, ARTHUR, आर्थर कायले, CAYLEY, आर्थर कायले. कधी? इन 1858. काय आहे? 1858 त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. देन तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आणखी काय आहे? तर मॅट्रिक्स इज ॲन अरेंजमेंट. काय आहे ही? अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट इज ॲन अरेंजमेंट ऑफ एम कसं लिहिलो आहे मी? स्मॉल. आणि एन कसं लिहिलं आहे? स्मॉल. अरेंजमेंट ऑफ एन. कशी आहे अरेंजमेंट ऑफ एम? यानुसार आहे अरेंजमेंट ऑफ एन. मग ते नंबर्स असतील, लेटर्स असतील, काही असतील. मग याच्यामध्ये हा एम म्हणजे काय आहे? तर एम इज इक्वल टू रोज आणि एन इज इक्वल टू कॉलम. काय आहे? कॉलम. आता लक्षात ठेवायचं. आता MCQ इथंच 4-5 MCQ तयार होतात. काय आहे मॅट्रिसेस? काय आहे? ब्रँच ऑफ मॅथमॅटिक. कोण इंट्रोड्यूस केलं? आर्थर कायले यांनी. कधी केलं? 1858. बरोबर आहे. व मॅट्रिसेसची व्याख्या काय आहे? तर ॲन अरेंजमेंट ऑफ MN. मग M म्हणजे काय आहे? रोज. आणि N म्हणजे नंबर्स. बरोबर आहे की नाही? यस. मग यामध्ये आणखी थोडं आपण लक्षात ठेवण्यासारखं हे 4 पॉईंट काढलेले आहेत. इन अ कम्पॅक्ट फ्रॉम अ मॅट्रिक्स आर युजफुल इन एक्सप्रेसिंग न्यूमरिकल इन्फॉर्मेशन इन कम्प्युटर. फ्रॉम दे आर यूज इकॉनॉमिक, computer, statistics, chemistry as well as modern computer use. कशामध्ये केला जातो याचा उपयोग? तर केमिकलमध्ये असेल, इकॉनॉमिकमध्ये असेल, स्टॅटिस्टिकमध्ये असेल, या सर्वांचा उपयोग केला जातो. बरोबर आहे. आता आपण डेफिनेशन पाहू. आता इंट्रोडक्शन तुमच्या लक्षात आलं. मॅट्रिक्स बरोबर आहे. आता आपण काय पाहणार आहोत? डेफिनेशन.
डेफिनिशन्स ऑफ मॅट्रिक्स. बघा हा चॅप्टर लक्ष देऊन ऐकलात तर इथंच तुम्हाला 5 ते 6 मार्क पडतात. 40पैकी 5 ते 6 MCQ इथंच तयार होतात. आणि डेफिनेटली हा खूप मस्त आणि सुंदर चॅप्टर आहे. तर यावरती तुम्हाला विचारण्यासारखे भरपूर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं ही व्याख्या डेफिनेशन आपण जे सांगतोय ते लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता डेफिनेशन सांगतोय तुम्हाला. अँड अरेंजमेंट of mn numbers in the form of rectangular म्हणजे काय हो? हां, तुमच्या लक्षात येईल आता शिकताना. तुम्ही शिकलेला आहात रेक्टँग्युलर ब्लॉक of m rows and n column enclosed in rectangular bracket. चौकोनात, कशात? चौकोनात. ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स. कशामध्ये? एम आणि एम रोज आणि कॉलमची रचना कशामध्ये केलेली असते? तर त्या चौकोनामध्ये, आयतामध्ये केलेली असते. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? मॅट्रिक्स ऑफ दी ऑर्डर असं त्याला म्हणूयात आपण. लक्षात येत आहे? बरोबर आहे. पुढे पाहू आपण. आता आणखी प्रश्न विचारण्यासारखा याच्यात काय आहे? तर एक आहे मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर. कशामध्ये? कॅपिटल लेटरमध्ये दर्शवलं जातं. मग ते काय असतील? ए असेल, बी असेल, सी असेल, डॅश काही असू शकतं. बरोबर आहे. देन आता मध्ये आपण पाहू की वी यूज लेटर सच ॲज ए बी सी डी. कशासाठी? तर विथ प्रॉपर सफिक्स टू डिनोट काय दर्शवण्यासाठी? एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. बघा स्मॉल कशाने दर्शवतो आपण? स्मॉल जे ABCD आहेत हो का, हे पहा. स्मॉल ABCD कशासाठी दर्शवतोय? तर एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. आणि हे कॅपिटल ABCD कशासाठी दर्शवतोय आपण? तर मॅट्रिक्सला नाव काय आहे? ABCD कॅपिटलने दर्शवतोय. आणि स्मॉल लेटर कशाने दर्शवतो? तर त्यातली घटक दर्शवण्यासाठी दर्शवतोय आपण. इन दिस मॅट्रिक्स ॲज अ मीन्स काय आहे? फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम एलिमेंट. बघा आता आपल्याला मॅट्रिक्स तर शिकायचं आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आता काय घ्यायचं आपण? फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. सुरुवातीला काय घ्यायचं? रो घ्यायचं. लक्षात ठेवायचं, सुरुवातीला नेहमी रो घ्यायचा. बरोबर आहे. मग आता फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा काय घटक आहे ते आपल्याला शोधता येतं. बरोबर आहे. तर याची मॅट्रिक्स जी काय म्हणतो आपण त्यांना, मॅट्रिक्स जी ऑर्डर आहे ती 2/3 असू शकते, 3/3 असू शकते, 2/2 असू शकते किंवा 3/2 असू शकते. कोणत्याही पद्धतीने असू आपल्याला मॅट्रिक्स काढता आलं पाहिजे. आता प्रॅक्टिस पुढे उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही ऑर्डर काय आहे. एक्झाम्पल घेतोय तुमच्यासमोर. एक्झाम्पल A =
B3, B4, B5, B6, B7 अँड B8 या पद्धतीनं लिहिण्यात चुकलेलं आहे. परत मॅट्रिक्स लिहितोय. A इज इक्वल टू B3, B4, B5, B6, B7 अँड B8. मॅट्रिक्समध्ये लिहिलेलं आहे आपण B3, 4, 5, 6, 7 अँड 8. बघा, मधले एलिमेंट आहेत कारण स्मॉल घटकांनी दर्शवलेलं आहेत आणि बाहेरचं काय आहे तर मॅट्रिक्सचं नाव आहे ए. बरोबर आहे, ते कॅपिटलनं दर्शवलेलं आहे. आता आपणास ऑर्डर ओळखायची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय घ्या असं सांगितलं, नेहमी रो घ्या. रो कसे असतात? आडवे असतात. मोजा रो आडवे किती आहेत? हा 1, हा 2, म्हणून किती आहे? 2. आता कॉलम मोजा 1, 2 आणि हा 3. 1, 2 आणि हे 3, म्हणून काय आहे? 2/3 ही ऑर्डर आहे. लक्षात येते तुमच्या? आता परत एक उदाहरण सांगतोय. आता हेच उदाहरण सांगतोय तुम्हाला. B इज इक्वल टू D1, D2, D3, D4, D5, D6. चला सुरुवातीला काय घ्यावं? रोज घ्या. किती आहेत? 1 रो, 2, 3 ओळी. आडव्या ओळी किती आहेत? 3, म्हणून 3 बाय कॉलम बघा, ह्या 1 आणि हा 2, 3/2. लक्षात आली ऑर्डर? मॅट्रिक्सची काय आहे? ही 3/2 वरची 2/3. कशा पद्धतीनं? ठीक आहे. आपण आणखी उदाहरणाची प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या चांगलं लक्षात येईल. टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. पहिला आहे रो मॅट्रिक्स आणि त्याची व्याख्या आहे अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन रो एलिमेंट इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. आणि एक्झाम्पल आहे A इज इक्वल टू 1 आणि ते इथं काय आहे? फक्त रो आहे. कॉलम आहेत का? नाही, रो आहेत. दुसरं उदाहरण पाहू. 10, 9, 8. इथं काय आहे? तुम्हाला सुद्धा इथं रो दिसेल, कॉलम दिसणार नाही. दुसरा घटक पाहू आपण. कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन कॉलम. कशामध्ये? कॉलममध्ये. एलिमेंट इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. एक्झाम्पल याचं 1, 5. बघा इथं मात्र तुम्हाला रो दिसले का? नाही, कॉलम आहेत. दुसरं उदाहरण पाहू. 6, 3, 1. कसं आहे? हा सुद्धा कॉलम मॅट्रिक्स आहे. तिसरं उदाहरण पाहू. D इज इक्वल टू 10, 9, 8, 7. या पद्धतीनं तुम्हाला दिसून येईल. आता तुम्हाला MCQ लिहिण्यासाठी अशाच पद्धतीची व्याख्या दिली जाईल आणि विचारलं जाईल हे कशाची व्याख्या आहे, किंवा तुम्हाला उदाहरण दिलं जाईल आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे विचारलं जाईल. तेव्हा कन्फ्यूज व्हायचं नाही. रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्समध्ये खूप काही आणखी टाईप्स आहेत. आपण उरलेले उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.